मनोरवाडा व वाडा भिवंडी या सुरू असलेल्या महामार्गावर खड्डे, अपघात आणि अपूर्ण कामांमुळे नागरिक त्रस्त झालेत. याबाबत अनेक तक्रारी पालघर लोकसभा खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांच्याकडे प्राप्त झाल्यानंतर त्यांनी थेट आज महामार्गाचा पाहणी दौरा आयोजित केला. कंचार ग्रामपंचायत कार्यालयात PWD व कंपनी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून पाहणी करत खड्डे तातडीने भरणे, अपघातप्रवण ब्लॅक स्पॉट दुरुस्त करणे आणि सुरू असलेल्या कामांची सखोल तपासणी करण्यात आली. कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही असा स्पष्ट इशारा देत निकृष्ट दर्जाचे काम आढळल्यास संबंधित कंत्राटदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असे आदेश खासदारांनी दिले. पावसाळा तोंडावर असल्याने रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करणे, खड्डे भरण्यासाठी आवश्यक यंत्रणा, खडी साठा आणि ट्रॅफिक व्यवस्थापन सज्ज ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले. या पाहणी दौऱ्यावेळी खासदारांसह कार्यकर्ते, PWD व कंपनी अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. आपण बघतो की पावसाळ्याला साधारणतः 1 महिना बाकी आहे आणि भिवंडी वाडा मनोर या रस्त्याच्या बाबतीत प्रचंड तक्रारी ह्या जनतेकडून आलेल्या आहेत, होत आहेत. बरेचसे ॲक्सिडेंटसुद्धा खराब रस्ते असल्यामुळे वारंवार अपघात होत आहेत आणि त्याच्यामुळे बरेचसे बळीसुद्धा गेलेले आहेत. मागील काही काळामध्ये या निमित्ताने आम्ही आढावा बैठकसुद्धा घेतली होती, परंतु आज मुद्दाम पावसाळा अगोदरची पूर्वतयारी बघण्यासाठी आज विशेष पाहणी दौरा हा मनोर वाडा भिवंडी या रस्त्याचा आज आम्ही करतोय. यासोबत PWDचे अधिकारी, जी कंपनी आहे त्या कंपनीचे अधिकारी, जी लायझनिंग ऑथॉरिटी आहे लायझनिंग ऑथॉरिटीचे अधिकारी आणि आमचे सगळे कार्यकर्ते यांच्या समवेत आज हा पाणी दौरा करतोय. साधारणतः मनोर ते वाडा हा जो 23 किलोमीटरचा रस्ता आहे त्यामुळे साधारणतः एक 12 ते 13 किलोमीटर वन साईड लेन या एंडिंगपर्यंत ते आपल्याला देणार आहेत. त्याचबरोबर या भागातले खड्डे जे आहेत ते खड्डेसुद्धा भरण्याची सूचना ह्या दिलेल्या आहेत आणि जिथे ब्लॅक स्पॉट्स आहेत म्हणजे वारंवार अपघात होत आहेत ते ब्लॅक स्पॉटसुद्धा राहू नये यासाठी सुद्धा सूचना दिल्या आहेत. आणि त्या पद्धतीने व्हिजिलन्स टीमलासुद्धा आम्ही इन्फॉर्म केलेलं आहे की या पद्धतीने चांगलं काम झालं पाहिजे, जे काम होते ते चांगल्या क्वालिटीचं झालं पाहिजे यासाठी. आणि त्यासोबतच पावसाळ्यासाठी जे काय एक्स्ट्रा ट्रॅफिक वॉर्डन लागणार आहेत, जे रस्ते खराब होतात, खड्डे तयार होतात, त्यासाठी JCB किंवा ट्रॅफिक वॉर्डन तयार ठेवणं किंवा खडीची उपलब्धता ठेवणं आणि डिवायडर असतील, बाकी इतर जी पूर्वतयारी तीसुद्धा पूर्ण सज्जतेने केली पाहिजे ह्या दृष्टिकोनातून सूचना केलेल्या आहेत. मला वाटतं की या मनोर वाडा भिवंडी यामध्ये आता बऱ्यापैकी वाहतूक सुरळीत होऊ शकेल. या मे एंडिंगपर्यंत साधारणतः 50 ते 60% काम हे एका लेनचं हे झालेलं दिसेल. मला वाटतं की आपण सर्व नागरिकांनी सुद्धा थोडे खड्डे जे भरले जात आहेत, रस्ते तयार होत आहेत, थोडंसं सावधानीने आपल्या गाड्या चालवल्या पाहिजेत आणि अपघात जिथे होत आहेत, जे ब्लॅक स्पॉट्स आहेत त्या ब्लॅक स्पॉट्सला गाडी चालवताना थोडी खबरदारी घेतली पाहिजे. अर्थातच या सगळ्यांची रिस्पॉन्सिबिलिटी ही वर्किंग ऑथॉरिटी, शासन याची आहेच, परंतु आपण सुद्धा नागरिक म्हणून याची काळजी घेतली पाहिजे.